पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे कार्यालय सेनगाव, सयांगो शाबायो विभाग, तालुका सोनगाव, जिल्हा हिंगोली 431512. दिनांक 26 डिसेंबर 2024. प्रेस नोट. तहसील कार्यालय सेनगाव अधीनस्थ संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना विभागाअंतर्गत सर्व संबंधित लाभार्थ्यांना कळविण्यात येते की सदरील योजनेअंतर्गत चे अनुदान माहे जानेवारी 2025 पासून डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तथापि, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पावती आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच बँक खाते, पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे किंवा या कार्यालयाकडे सादर केलेले नाही अशा लाभार्थ्यांचे अनुदान वरील कागदपत्रा अभावी बंद होणार आहे. तरी सर्व संबंधित लाभार्थी यांनी उपरोक्त कागदपत्रे पुढील 7 दिवसात आत सादर करावेत. तसेच उपरोक्त बाबी या कार्यालयाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीकडून आपणास कागदपत्रे व पैशाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी असे घडल्यास कुठल्याही खाजगी व्यक्तींना आपले कागदपत्रे किंवा त्यांनी मागणी केलेले पैसे देण्यात येऊ नये. डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करिता शिल्लक लाभार्थ्यांची यादी आपले संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. सखाराम भांडवगडे, तहसीलदार सेनगाव. धन्यवाद. माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बोगस UDID चा सुलसुलाट. तर याचा फटका परिवहन सेवेला खामगाव शेखर तायडे संपूर्ण देशभरात दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वैद्यकीय कार्यालयातून प्राप्त होत आहे. तर UDID कार्ड युनिक डिसेबिलिटी ID भारतीय पोस्ट सेवेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या घरी वितरित होत आहे. कार्ड UDID स्वावलंबन कार्ड म्हणूनही ओळखले जाते. हा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे जो भारत सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना म्हणजेच PWD श्रेणीतील लोकांना जारी केला जातो. या कार्डचे अनेक फायदे आहेत. या कार्डची सत्यता तपासण्याकरिता त्यावरील QR कोड हा स्कॅन केला असता तत्काळ त्या दिव्यांग कार्ड धारकाची माहिती उपलब्ध होते. तर आपल्या आधार कार्डवरील नंबर व जन्मतारीख वरूनही याची सत्यता तपासता येते. या UDID कार्डसारखे साम्य असलेले बोगस कार्ड घेऊन खामगावसह संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात व देशात हे बोगस कार्डधारक दिवसाढवळ्या जनतेच्या परिवहन ST सेवेचा लाभ घेऊन तिजोरीवर डल्ला मारत आहेत. नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ST बसने बोगस कार्डाचा आधार घेत अनेक प्रवासी फुकट प्रवास करीत असल्याचे समोर आले असून चिखली येथील गत 6 दिवसात ज्येष्ठ नागरिकत्वाची 132 तर बोगस दिव्यांगत्वाची 76 UDID कार्ड जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली. तर अशाच पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या विविध सेवा संस्थांचा हे स्वावलंबन कार्डधारक UDIDचा लाभ घेत आहेत. अशा बोगस UDID कार्ड धारकांचा देशद्रोह स 2016 दिव्यांग सुरक्षा रक्षक हमी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी याकरिता परिवहन अधिकारी यांना अधिकार द्यावे. सोबतच जिल्हा परिषद व इतर सरकारी यंत्रणा यांना पण त्याच पद्धतीचे अधिकार द्यावे जेणेकरून दिव्यांगांना बदनाम करणारे हे बोगस अपंग कायद्याच्या दहशतीने जनतेच्या पैशाला धक्का लावण्याचे धाडस यांच्याकडून होणार नाही. ही माहिती आपल्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.